हे बाबांचे छायाचित्र, मेघा बाबांचा निस्सीम छात्र, परम प्रेमे पूजी पवित्र, शंकर हा त्रिनेत्र भावुनी, काच फुटली झाले निमित्त, म्हणून या ती भावया दुरुस्त, बाळासाहेबांसवे नगरात, आरंभी निघत शिर्डीहून, तीच ही तसबीर होऊन दुरुस्त, दीक्षितांची जणू वाटची पाहात, मिरीकरांचे दिवाणखान्यात, होती वस्त्रावृत ठेविलेली, अश्वप्रदर्शन समाप्तीस, बाळासाहेब परतावयास, होता अजूनी थोडा अवकाश, म्हणून माधवरावास सोपिली, पडदा सारून केली अनावृत, माधवरावास केली सुप्रत, म्हणाले बाबांची या समागमात, शिर्डीपर्यंत जावे सुखे, तवती सर्वांग मनोहर, प्रथम दृष्टी पडता तसबीर, काका साहेब आनंद निर्भर, प्रणिपात पुरस्सर अवलोकिती, पाहोनिया ती घटना विचित्र, तैसेच अकल्पित रम्य पवित्र, समर्थ साईंचे छायाचित्र, वेधले नेत्र दीक्षितांचे, जयांचे दर्शनी धरिला हेत, तयांची प्रतिमा ही मूर्तिमंत, मार्गीच यावी अवलोकनात, आल्हाद अत्यंत जाहला, तीही यावी शिर्डीहूनी, काका साहेब मिरीकर भवनी, तेच वेळी दीक्षित ते स्थानी, योग हा पाहोनी विचित्र, जैसा दीक्षित मनी भावार्थ, तैसा पुरवावया साई समर्थ, वाटले यामिषे आले तेथ, मिरीकर भक्त भवनास, लोणावळ्यास नानांचे दर्शन, तयासवे झालेले भाषण, तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण, बीजारोपण भेटीचे, ना तरीही शिर्डीची छबी, याच वेळी येथे का यावी, इतुका वेळ का असावी, आवृत का रहावी या स्थळी, असो ऐसे होता निश्चित, घेऊन या ती छबी समवेत, माधवराव आणि दीक्षित, निघाले आनंदित मानसे, तेच रात्री भोजनोत्तर, दोघेही गेले स्टेशनावर, भरोनी दुसरे वर्गाचा दर, तिकीटे बरोबर घेतली, 10चा ठोका पडता करणी, येऊ लागला अग्निरथ ध्वनी, दुसरा वर्ग चिकार भरूनी, गेला हे नयनी अवलोकिले, प्रसंग ऐसा येऊनी पडता, दोघांसी लागली दुर्धर चिंता, वेळ ही थोडा उरला आता, करावी व्यवस्था कैसी पा, असो आता या गर्दीचे पायी, परत जावे आलिया ठाई, निश्चय केला हा दोघांही, जावे की शिर्डीस उदयिक, इतुक्यात गाडीचा गार्ड अवचिता, ओळखीचा दिसला दीक्षिता, पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था, केली निर्घोरता तयाने, पुढे गाडीत होता उपस्थित, चालल्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त, माधवराव कथित कथामृत, आनंदे ओसंडत दीक्षित, ऐसे त्या मार्गी सुख परवडी, वेळ गेला अति तातडी, कोपरगावी पातली गाडी, आनंद निरवडी उतरले, तेच समयी स्टेशनावर, नाना साहेब चांदोरकर, पाहुनी दीक्षित आनंद निर्भर, भेटले परस्पर अकल्पित, तेही घ्यावया बाबांचे दर्शन, निघाले होते शिर्डी लागून, हा अनपेक्षित योग पाहून, विस्मयापन्न तिघेही, मग ते तिघे तांगा करून, बोलत चालत निघाले तेथून, मार्गात करून गोदावरी स्नान, पातले पावन शिर्डीत, पुढे होता साईंचे दर्शन, दीक्षितांचे द्रवले मन, नयन झाले अश्रुपूर्ण, स्वानंद जीवन ओसंडले, मीही तुझी पाहुनी वाट, पुढे शाम्यास पाठविला थेट, नगरास तुझी घ्यावया भेट,
वदले मग स्पष्ट साई तया रोमहर्षित दीक्षित शरीर कंठी दाटला बाष्पपूर चित्त जाहले हर्ष निर्भर धर्म सर्वांगी दरदरला देह सूक्ष्म कंपायमान चित्तवृत्ती स्वानंद निमग्न नेत्र पावले अर्धोन्मीलन आनंद घन दाटला आज माझी सफळ दृष्टी म्हणून चरणी घातली मिठी मनात धन्यता वाटली मोठी आनंद सृष्टी न समाये पुढे वर्षांची वर्षे गेली साई चरणी निष्ठा जडली पूर्ण साईंची कृपा संपादिली सेवेसी वाहिली निज काया